भाऊ, नगराध्यक्षासाठी आपण नगराध्यक्षासाठी आपण उतरलेला आहात. काय कसा काय लढा राहील आणि काय आपण मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? नमस्कार, मी मनोज रमेश बाबू कुर्डे, भारतीय जनता पक्षातर्फे मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणचं आमचं नरखेड शहराचं विजन एकच आहे की नरखेडचा सर्वांगीण विकास। या ठिकाणी यासाठी आम्हाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ जे देवेंद्रजी फडणवीस आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून, तसेच आमचे ऊर्जेवान पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमच्या भागातले विकास पुरुष श्री चरणसिंह ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी नरखेड नगर परिषदची निवडणूक लढत आहे। आम्ही मागील काळामध्ये जेव्हापासून चरणसिंह ठाकूर साहेब या ठिकाणी या क्षेत्राचे आमदार झाले, पहिल्यांदा असं वाटलं की या ठिकाणचं कुठतरी विकासात्मक काम करण्याची भूमिका चरणसिंह ठाकूर साहेबांनी घेतली। या ठिकाणी नरखेडचा पाणी पुरवठा प्रश्न होता जो अनेक वर्षापासून या ठिकाणी भेडसत होता। या प्रभागामध्ये जेव्हा आम्ही फिरत आहोत, याच प्रभागामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची समस्या मोठी आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी चरणभाऊंनी या ठिकाणी भारत सरकारच्या योजनेअंतर्गत टाकला होता प्रस्ताव, परंतु निवडणूक येत असल्यावरही आपलं काम होत नाही। तातडीने त्यांनी महाराष्ट्र नगरोत्थान मधून हा पाणी पुरवठ्याच्या 64 करोड रुपयाची योजना मंजूर करून आणली। निश्चितच नरखेडच्या सर्व दिलेला शब्द ते पाळत आहे आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला अभिमान आहे। आणि आम्ही त्यांनी जे नरखेडचं स्वप्न रंगवलं आहे, नरखेडचं आम्ही या ठिकाणी नरखेडकरांनी जे स्वप्न रंगवलं आहे विकासात्मक दृष्टिकोनात, तो शैक्षणिक असो किंवा या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातलं असो, अनेक अशा याच्यामध्ये आजपर्यंत काम केलं गेलं नाही आहे। आज इथला स्पोर्ट पूर्णपणे हरवलेला आहे। युथ या ठिकाणी फक्त मोबाईलच्या याच्यामध्ये काम करत आहे, परंतु स्पोर्ट ऍक्टिव्हिटीसाठी एक ग्राउंड सुद्धा चांगलं उपलब्ध करू शकले नाही। या सगळ्या गोष्टीवर आम्ही काम करून आमच्या एजेंड्यामध्ये आम्ही निश्चितच चांगला एजेंडा नरखेडच्या नागरिकांसमोर आम्ही आणणार आहोत, याची आम्ही समोरच्या काळामध्ये सर्वांना देणारच आहोत। भाऊ, जे महिला आहे त्यांचं खूप मोठं एक इथे प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे इस्पितळ। कोणतेही म्हणजे चांगलं इस्पितळ नाही आहे, सर्जरीचं इथे काही हे नाही आहे। खूप काही असे प्रश्न आहेत जे जनतेने आम्ही सर्वेच्या वेळेस आम्हाला माहीत पडले। तर समोर शाळा, इस्पितळ आणि खूप काही असे आहेत जे आपल्याला सामोरचं पाऊल कसं राहणार आहे। निश्चितच आम्ही या संदर्भामध्ये गेल्या अनेक 4-5-8 महिन्यापासून जेव्हापासून सरकार आलं, आमचे आमदार बनले, तेव्हापासून आम्ही हा प्रश्न सातत्याने लावून घेतो। आम्ही या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे नमो जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून एक योजना आहे, त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2 करोड रुपये आम्ही या ठिकाणी आणले, त्याचं बांधकाम सुद्धा सुरू आहे। भविष्यामध्ये या ठिकाणी डायलिसिस सेंटर पासून तर सर्व प्रसूतीगृहापासून तर सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी एक चांगला ग्रामीण PSCचं आम्ही या ठिकाणी हे करणार आहोत। आणि निश्चितच ज्या याच्यामध्ये नरखेड नगर परिषदचा सहभाग राहून नरखेड नगर परिषदची या ठिकाणी वचक राहील अशी सुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्याचप्रमाणे आताच आपण जो प्रश्न विचारला की या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा तर आम्ही या ठिकाणी निश्चित करणार आहोत। शैक्षणिकच्या माध्यमातून या ठिकाणी CBSE शाळा इतकंच नाही तर या ठिकाणी नावलौकिक गव्हर्नमेंटची जे योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून केंद्रीय विद्यालय आम्ही या ठिकाणी चालू करू, निश्चितच आमचा हा अजेंडा राहणार आहे। आपण आपल्या नरखेडच्या लोकांना, मतदारांना काय एक आव्हान, काय एक संदेश देऊ? मी नरखेडच्या जनतेला एकच आव्हान करेल की आतापर्यंत खूप झालं, इतके लोक निगेटिव्हच्या मोडमध्ये चालले गेले आहे की नरखेड नगर परिषदला ग्रामपंचायत करा असं लोक बोलतात। आणि ह्या निगेटिव्ह मोड मधून बाहेर काढायचं असेल, कुठतरी सकारात्मक वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी आणून या गावाचा विकासाचा जो ध्येय आहे तो साध्य करण्याची आमची नागरिकांना अपील राहील की निश्चितच ह्याच गावामध्ये सगळं काही सक्षमतेनं काम होऊ शकते, आमचा दृढ विश्वास आहे। एकदा संधी द्या, गावामध्ये ज्याप्रमाणे काटोल विधानसभेमध्ये तुम्ही परिवर्तन केलं, नरखेडमध्येही करा। निश्चितच याचा आम्ही निश्चितच तुम्हाला याचं हे देऊ।